नमस्कार मैत्रिणींनो, रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आपल्याला आज शेवग्याच्या पानापासून रेसिपी बनवायची आहे. शेवग्याचे पानं किंवा शेवगा आपल्या शरीरासाठी अगदी बहुगुणी आयुर्वेदिकमध्ये सांगितलेलं आहे. आणि शेवग्याच्या पाल्या खाल्ल्याने कॅल्शियम, हाडं मजबूत अशी होतात. आता त्याचा पालाही घेतलेला आहे आणि फुलंही घेतलेली आहे. देठं काढून टाकलेली आहे. पाल्यापासून आपल्याला भन्नाट रेसिपी बनवायची आहे. पाण्यामध्ये घालून घ्यायची आहे फुलं आणि शेवग्याची पानं. स्वच्छ धुवून घ्यायची आहे. त्यासाठी आपल्याला मीठ घालायचं आहे त्याच्यामध्ये आणि त्यानंतर खळखळून 2-3 पाण्याने आपल्याला धुवून घ्यायची आहे. मिठामुळे पानांवरती, फुलांवरती, मैत्रिणींनो, फुलांवरती जास्त करून मुंग्या असतात, किटे असतात. त्यासाठी आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे. म्हणजे सगळं आपली भाजी स्वच्छ होऊन जाईल. आता अशी चाळणीमध्ये गाळून घ्यायची आहे. म्हणजे त्यामध्ये काही असेल तर सगळं पाण्याबरोबर बाहेर पडेल. आता 1-2 पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे नंतर. आणि आपल्याला कापूनही घ्यायची आहे. पानं, फुलं कापल्यानंतर बारीक त्यामध्ये आपल्याला मिक्सरच्या भांड्यात आलं, लसूण, हिरवी मिरची घालून घ्यायचं आहे आणि वाटून घ्यायची आहे. त्यामध्ये थोडंसं जिरंसुद्धा घालायचं आहे वाटायला. आणि पानांमध्ये, कापलेल्या पानांमध्ये आपल्याला घालून घ्यायचे आहे जे आपण आलं, लसूण, हिरवी मिरची आणि जिरं हे सगळं घालून घेतल्यानंतर थोडंसं आपल्याला तीळ घालायचे आहे आणि आमचूर पावडर घालायची आहे. धणे जिरे पावडर, हळद, घरगुती मसाला आणि हे आहे गरम मसाला. हे सगळं घालून आपल्याला थोडंसं हिंगही घालते मैत्रिणींनो, म्हणजे त्याची चव अप्रतिम लागते. मीठ घालून घ्यायचं आहे चवीनुसार. आपण लाल तिखटही घातलेलं आहे आणि हिरवी मिरचीसुद्धा घातलेली आहे. त्यामुळे आपल्याला आपल्या चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि एकत्र करून घ्यायचं आहे मसाले आपल्या शेवग्याच्या पानांमध्ये. आता वरून थोडंसं तेल घालायचं आहे चमचाभर. ते सुद्धा मिक्स करायचं आहे सगळ्या भाजीमध्ये. मैत्रिणींनो, शेवग्याची पानं म्हटली का खरंच खायला भाजीच समोर येते. पण आपण वेगळा पदार्थ करणार आहे. त्यासाठी मी घेतलेलं आहे तांदळाचं पीठ 1 वाटी आणि 1 वाटी बेसन पीठ. जर तुम्हाला आणखीन लागलं तर थोडंसं आणखीन बेसन पीठ घालू शकता. नाहीतर ह्यामध्येच आपल्याला पुरेसं आहे 2 वाट्यांमध्ये. थोडेसं हबका मारत आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे जे आपण वाटण केलं होतं त्या मिक्सरच्या भांड्यामधून. म्हणजे मिक्सरचं भांडंसुद्धा विसळलं जातं, त्यामध्ये काही राहत नाही आपले वाटून घेतलेले मसाला. आता एवढं पाणी पुरेसं आहे. छान आपण भाकरीला पीठ मळतो त्याप्रमाणे मळून घ्यायचं आहे. मैत्रिणींनो, ही कधी तुम्ही रेसिपी पाहिली का? नसली पाहिली तर लगेच करायला घ्या. शेवग्याची भाजी तर मुलं खाणार नाही, पण असा पदार्थ बनवला तर मुलं नक्कीच खातील. आपल्याला बनवायच्या आहे शेवग्याच्या पानांच्या हेल्दी वड्या. त्यासाठी चाळण घेतलेली आहे आणि चाळणीला तेल लावून घ्यायचं आहे. आता पीठ ह्या पद्धतीत मळलेलं आहे.
म्हणजे आपण जसं कोथिंबीर वडीला मळतो किंवा आणखीन काही आपण वड्या करतो कोबीच्या, पालकच्या, त्याप्रमाणेच पीठ मळून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित रोल करून आपल्याला चाळणीमध्ये ठेवायचे आहे. या पद्धतीत करा. नाही तुम्हाला थापूनही करायची असली तरीसुद्धा करू शकता. मैत्रिणींनो, आपली शेवग्याच्या शेंगा किंवा शेवग्याचा पाला आपल्या शरीरासाठी 100हूनही बहुगुणी असा पदार्थ आहे. अनेक आजार शेवग्याच्या पानांनी बरे होतात. हाडं मजबूत होतात, कॅल्शियम वाढतं किंवा डायबिटीज, ब्लड प्रेशरवाल्यांसाठी सुद्धा अगदी उत्तम पदार्थ आहे शेवग्याच्या पानांची रेसिपी. आणि मुलांसाठी तर खरंच अगदी पर्यायी, कारण शेवग्याची भाजी तर खातच नाही, शेवग्याची शेंगांसुद्धा खात नाही काय मुलं. त्यामुळे असं काही बनवलं तर मुलांच्या नक्कीच पोटात जाईल आणि त्यांच्या शरीरासाठी छान उपयोगी पडणारा पदार्थ होणार आहे. आता वड्या आपण म्हणजे रोल करून घेतलेला आहे. ह्या पद्धतीत पुढे व्हिडिओ संपूर्ण पहा म्हणजे तुम्हाला कळेल. मैत्रिणींनो, आपण कुठून पाहता माझे व्हिडिओ? तुम्हाला आवडतात का? आणि माझ्या रेसिपी आवडल्यास एक लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा. आता एक भांडं ठेवलेलं आहे, त्यामध्ये काठा ठेवलेला आहे, त्यावरती आपल्याला आपली वड्याची चाळण ठेवून द्यायची आहे. वरून झाकण ठेवायचं आहे आणि 15 मिनटं वाफवून घ्यायची आहे. झटपट होणारी रेसिपी, तेवढीच हेल्दी रेसिपी. आता आपल्याला करायची आहे चटणी. त्यासाठी कांदा, आलं, लसूण, टॅमॅटो आणि हिरवी मिरची आणि भरपूर अशी कोथिंबीर स्वच्छ धुवून घ्यायची. मैत्रिणींनो, देठासकट घालायची आहे. ही चटणी तुम्ही एकदा करून पहा. टॅमॅटो आणि कांदा घातलेली नक्कीच वेगळ्या पद्धतीची आहे. चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि छान बारीक वाटून घ्यायची आपल्याला चटणी. ह्या रेसिपीसोबत तुम्ही नक्कीच चटणी खाऊन पहा. थोडंसं जिरंही घातलेलं आहे वाटायला. आता वाटून झालेली आहे आपली चटणी. एका बाउलमध्ये काढून घ्यायची आहे. यामध्ये आमचूर पावडर नाहीतर लिंबूही पिळा, आणखीन चव अप्रतिम लागते. लिंबू पिळलं तरी चालेल, पण आपल्याला त्यामध्ये तडका करायचा आहे. गरम तेल केलेलं आहे, त्यामध्ये घातलेलं आहे सफेद तीळ, कढीपत्ता आणि हिंग. आता तडका पहा छान असा वरून बसलेला आहे. झणझणीत चमचमीत आपली चटणी झालेली आहे. सुंदर चटकदार आपला तडका झालेला आहे. नक्की ही चटणी करून पहा. तुम्ही डोश्याबरोबर सुद्धा खाऊ शकता किंवा तोंडी लावायला सुद्धा ही चटणी अप्रतिम आहे. सुंदररीते तडका बसलेला आहे. आता आपल्या वड्या झालेल्या आहे 15 मिनटं. गॅस बंद करायचा आहे. त्याआधी आपण पाहू सुरीचं टोक. अजिबात त्याला काही लागत नसल्यामुळे आपण आता गॅस बंद करून वड्या थंड व्हायला ठेवू. थंड झाल्यानंतर आपल्या वड्या छान कुरकुरीत होतात. हे पहा, रोल थंड झालेले आहेत. आता आपण कापून घेऊ. मैत्रिणींनो, खरंच हेल्दी रेसिपी आहे ही. तुम्ही करूनच पहा, कारण आपण त्यामध्ये
बेसन पीठ कमी घातलेलं आहे आणि तांदळाचं पीठही घातलेलं आहे. त्यामुळे आपल्याला ह्या वड्या अशाच खाऊ शकता तुम्ही. कुठे प्रवासाला गेल्या तरीसुद्धा ह्या वड्या घेऊन जाऊ शकता आणि तेवढीच हेल्दी रेसिपी झालेली आहे. कापून घेतल्यानंतर आपण तेल गरम करायला ठेवलं होतं. आता वड्या तळून घ्यायच्या आहेत. ह्या वड्या तुम्ही तळल्या तरी चालेल किंवा छान अशा तव्यावरती भाजून घेतल्या तरीसुद्धा चालेल. तळल्यानंतर ह्या वड्या 2 दिवस 3 दिवस टिकतील छान अशा, म्हणजे प्रवासाला न्यायला. हेल्दी रेसिपी आहे. पहा, तुम्हाला आवडली तर नक्की करून पहा. तुमच्या मैत्रिणीसोबतसुद्धा शेअर करा. त्यांनाही आवडली तर मला कमेंट करायला सांगा आणि सबस्क्राईब करायला सांगा, म्हणजे माझ्या रेसिपी त्यांच्यापर्यंतसुद्धा पोचत जातील. अशाच हेल्दी आणि मुलांसाठी पौष्टिक आहार अशा रेसिपी मी नेहमीच बनवत असते. कारण मुलांना बाहेरचं खाऊ घालण्यापेक्षा घरीच अशा हेल्दी रेसिपी जर खाऊ घातल्या तर मुलांचे पोटही बिघडणार नाही आणि शरीरालासुद्धा छान उत्तम पर्याय म्हणून आपल्या रेसिपी असतील. तुम्हाला जर याच्यामध्ये काय बदल करायचा असला तेही सांगू शकता. आपलं घरचंच चॅनल आहे. याप्रमाणे मला तुमची कमेंट किंवा तुम्ही काही सांगितलेलं नक्कीच वाचायला आवडेल. याप्रमाणे आपण तळून घ्यायचं आहे कुरकुरीत होईस्तोपर्यंत. आता कलरही सुंदर आलेला आहे आणि छान कुरकुरीत झालेले आहे. काढून घ्यायच्या आहेत. अशा सगळ्याच तळून घ्यायच्या आणि नंतर आपण वाढून घ्यायच्या आहेत खायला. छोट्याशा भुकेला खाऊ शकता किंवा तुम्ही जेवणाबरोबरही खाऊ शकता. नाहीतरी चहाच्या टायमाला तुम्ही चहाबरोबरसुद्धा थोडंसं काही स्नॅक्स खात असला तर हे सुद्धा खाऊ शकता. हे पहा, झालेलं आहे. आता आपण सगळ्याच वड्या करून घेतलेल्या आहेत तळून. सुंदर कुरकुरीत अशा झालेल्या आहेत. खमंग कुरकुरीत चटकदार आणि हेल्दी रेसिपी करून पहा. परत एकदा सांगते, रंजना किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. तोडूनही दाखवलेले आहे. पहा, त्याच्या आतमध्ये एवढा कुरकुरीतपणा आहे आणि टेस्टही भारी झालेली आहे. नक्कीच तुम्हाला आवडेल आणि तुमच्या मुलाबाळांना अशाच हेल्दी पदार्थ खाऊ घाला. आणि माझे व्हिडिओ आवडल्यास तुम्ही नक्की लाईक करत जा, शेअर करत जा आणि कमेंट करत जा. कुठून पाहता हे सुद्धा कळवत जा, म्हणजे मला नक्कीच काहीतरी वेगळं बनवायला आवडतं. यासाठी तुमचाही प्रतिसाद तेवढाच मोलाचा आहे. बाय मैत्रिणो, भेटूया आपण अशाच नवनवीन रेसिपी. तोपर्यंत छान